लोक असतात आणि त्यांना मग सुट्टी नसते। हे सगळं बघून आपण रविवारी सुट्टीच्या दिवशी म्हणून रक्तदान घेतो। सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे की या रक्तदानामुळे बऱ्याच लोकांचे जीव वाचतात। कुठेही प्रॉब्लेम झाला तर रक्ताची कमी आपल्याकडे नको आणि म्हणून आपण सर्वीकडे रक्तदान शिबिर घेत असतो। त्याप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतलं आहे। 160 जणांची नोंदणी झाली आहे। आताही 25-30 जणांनी रक्तदान केलं। काल रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनाची सुट्टी असताना पण बरेच भाऊ आज रक्तदानासाठी आज इथे सकाळी 10:30 वाजता उपस्थित झालेले आहे आणि असेच पुढचे कार्यक्रम होत राहतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि सर्वांनी रक्तदान करावं, ज्यांना ज्यांना अडचण नाही त्यांनी करावं, कारण की हे श्रेष्ठ दान आहे। महिलांची पण इच्छा असते, परंतु महिलांना हिमोग्लोबिन कमी, कुठे कॅल्शियम कमी, आमच्यासारख्यांना तर डायबिटीज आणि स्ट्रेसफुल असल्यामुळे आम्ही रक्तदान करू शकत नाही। परंतु ज्यांना कुठला त्रास नसेल आणि इच्छा असेल तर मला असं वाटतं आपण आपलं रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करतो। हे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आहे। शिवसेनेत 80% समाजकार्य, 20% राजकारण, ज्या पद्धतीने आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे ती शिकवण आम्ही पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। माननीय कलाताई आता म्हणाले की तुम्ही 3 वर्षाआधीच आलं पाहिजे होतं, त्यांचा प्रयत्न होता तुम्हाला पार्टीमध्ये। जेव्हा एखादी कार्यकर्ता चांगल्या प्रकारे काम करत असतो तो सगळ्यांना हवा असा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते। इच्छा प्रकट करणं हे काही वाईट नाही आहे, पण स्वतःच्या मनाचा कौल हा खूप महत्त्वाचा असतो आणि मला असं वाटतं मनाची जेव्हा सांगड होते तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत असतात। काही शिवसैनिक नेहमी तत्पर असतात, रक्तदान असू दे किंवा कुठल्याही सामाजिक कार्य पुढे असतात, त्याबद्दल काय? मी आताच सांगितलं आहे की बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण। मला असं वाटतं आता सर्वच जण 100% समाजकार्य करायला लागले आहे। दुसरी गोष्ट की ही पहिल्यापासूनची प्रथा होती की जेव्हा कोणाला जेव्हा अडचण वाटेल, रस्त्यावर खड्डा पडला तरी तिथे शिवसैनिकच उभा राहतो, तोच मदतीला येतो। मग पहिली ॲम्ब्युलन्स ती पण शिवसेनेचीच असते की ती रात्री केव्हाही असू दे तर शिवसेनेची ॲम्ब्युलन्स लगेच पडते। समाजात कुठेही काही अडचणी आल्या तर पहिला फोन आमच्यासारख्याला येतो, कारण की लोकांच्या मनात ही मानसिकता झालेली आहे की कुठेही अडचण असेल, कुठेही काय त्रास असेल तर त्याचं सोल्युशन फक्त शिवसैनिकांकडे आणि शिवसैनिकांकडेच धाव घेतात। त्या पद्धतीने रक्तदानासाठी मग हॉस्पिटल असू दे, शाळा असू दे, वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर तिथे शिवसैनिक धावून जातो आणि मदतीचा हात देतो। त्याचप्रमाणे म्हणून आताही रक्तदानासाठी सगळेजण अगदी तत्पर झाले। कालचा सण असतानाही आज बऱ्यापैकी रक्तदानाला सगळ्यांनी उपस्थिती लावली आहे। शिवसेना नगरसेविका अंजलीताई नाईक आणि शाखा क्रमांक 147चे दोन्ही शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना जी रक्ताची गरज भासते त्यासाठी या शाखा क्रमांकच्या वतीने अंजली नाईक यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या रक्तदानाला सुरुवात झालेली आहे। मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अंजलीताई नाईक, त्याचप्रमाणे शाखेचे सर्व पदाधिकारी आणि खास करून जे रक्तदाते सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत, रक्तदान करत आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। कारण आपल्याला माहिती आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये खूप मोठा ताण असतो। त्याचप्रमाणे जसे जसे काही ॲक्सिडेंट्स होतात किंवा मोठे ऑपरेशन असतात त्यावेळेला लोकांना रक्ताची गरज भासते। त्यावेळेला तो माणूस जर मुंबईमध्ये कुठे त्याला आसरा वाटत असेल तर तो असतो शिवसेना शाखेचा। शिवसेनेच्या शाखेकडे माणूस येतो रक्तदान घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी रक्त मिळवण्यासाठी। त्यामुळे शिवसेनेची शाखा ही नेहमी गजबजलेली असते। त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम लोकप्रतिनिधी आणि आमचे शाखेचे पदाधिकारी राबवतात, तर त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होतो आणि पेशंट्सना त्याचा फायदा होतो। अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत। अंजलीताई नाईक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम सुरू केल्यापासून त्यांनी छत्री वाटपाचं घेतलं, त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धा घेतलेल्या आहे, क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत। असे विविध उपक्रम तरुणांपासून सर्व महिलांपर्यंत सर्व उपक्रम या ठिकाणी त्या राबवत आहेत। त्यांच्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद। नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचप्रमाणे खासदार शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं झालेली आहेत,
जो निधी अपुरा पडत होता पूर्वीच्या सरकारकडून, तो निधी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला भरपूर मिळाला आणि त्यामुळे साहजिकच आहे अंजलीताई नाईक यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचे काम करणारे नेतृत्व पाहिजे होतं आणि त्यामुळेच या वॉर्डाची ताकद आता वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या शाखेवर, या प्रभागावर शिवसेनेचा, महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास मला आहे. धन्यवाद. पर लेकिन बहुत मराठी में बोलू, हिंदी में बोलू? हां, खूप उशिरा आल्या अंजलीताई खऱ्या शिवसेनेत, कारण की आमची इच्छा होती त्या गेल्या 3 वर्षापासून याव्या. आम्ही त्यांना हाक पण मारली होती, तेव्हापासून आतापर्यंत आल्या असत्या तर साहेबांचं सहकार्य जसं पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत, आमचे शिंदे साहेबांचं जे सहकार्य आहे ते अंजलीताईंना पण आज जवळजवळ मला वाटतं गेल्या 4-5 महिन्यापासून अंजलीताई आल्यात आणि त्यांना ते दिसतं आहे की किती सहकार्य आम्हाला या शिवसेनेत मिळतं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक रविवारी काही ना काही उपक्रम राबवत असतात आणि त्याच्यामुळे त्या उपक्रमात म्हणून मला आठवण करून द्यावीशी वाटली की त्या स्वतः पण रविवारी झोपत नाहीत आणि पदाधिकाऱ्यांना पण आणि कार्यकर्त्यांना पण त्या झोपून देत नाहीत. आणि छान आहे अंजलीताई. गेल्या आठवड्यात पण त्यांनी गुणगौरव सोहळा ठेवला होता, त्या छत्री वाटप ठेवली होती, तर त्याच्यामुळे आणि आज रक्तदान शिबिर म्हणजे मानवता धर्म पाळण्याचा जो स्तुत्य उपक्रम आहे तो त्यांनी राबवला आहे आणि आज जवळजवळ त्यांनी मला सांगितलं की रजिस्टर 160 रक्तदाते आहेत आणि त्यातले आत्तापर्यंत आमच्यासमोरच अवघ्या 1 तासात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. तर त्याच्यामुळे खूप छान असा उपक्रम आहे की आपल्याला फार गरज आहे अशा सगळं महाराष्ट्रभर सगळ्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जे कार्यक्रमाचा गेल्या 3 वर्षापासून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचा जो सपाटा लावला आहे, उपक्रमांचा सपाटा लावला आहे, तो त्याही पार पाडतात आहेत आणि असंच त्यांचं कार्य चालू राहू दे. आणि येणारी निवडणूक ही आपल्याला जिंकायचीच आहे आणि आपला महापौर बसवायचा आहे, तर त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 146मध्ये भगवा फडकेल अशी अपेक्षा ठेवते. सगळीकडे काय चित्र पाहता शिवसेना, लोकांचा काय दृष्टिकोन आहे शिवसेनेचा बघण्याचा आता? अगदी लोकांना जे आधी असं वाटत होतं 3 वर्षापूर्वी की काही चूक घडली आहे का, की पक्षाचं विभाजन झालं, पण आज लोकांना कळतं आहे गेल्या 3 वर्षापासून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांचे मुख्यमंत्री असतानापर्यंत त्यांनी अनेक योजना आणल्या आणि मग एवढंच नव्हे तर त्यांनी STचा प्रवास मोफत केला, अर्धा महिलांना, वृद्धांना STचा प्रवास मोफत केला. त्याचबरोबर मला वाटतं त्यांनी रस्त्याचे काँक्रिटीकरण सगळीकडे महाराष्ट्रभर केलेले आहेत. वसतिगृह, नवनवीन वसतिगृह आता मी परवाच उद्घाटन केलेलं आहे सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहाचे 1000 मुलांचं वसतिगृह आपल्या चेंबूर विभागातच झालं. अशा अनेक प्रकारच्या उपक्रम आणले आणि घर बसल्या एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये सुरू झाले. येणाऱ्या रक्षाबंधनच्या आधी पण त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीला लाडक्या भावाची भेट मिळणार आहे. मग असे कार्यक्रम कुठल्या पक्षात चालू आहेत मला सांगा, जे महायुती सरकारमध्ये चालू आहेत आणि ही ज्या पद्धतीने योजना राबवतात आहेत, सामाजिक बांधिलकी जपतात आहेत, आज जनसामान्यापर्यंत पदाधिकारी पोचतात आहेत आणि साहेब स्वतः जनसामान्यापर्यंत शासन दारात घेऊन जातात आहेत. मग अशी महायुती सरकार यायलाच हवं आणि ही जनसामान्यांची इच्छा आहे आणि मी शाश्वती देते आणि मी ठामपणे सांगते की ह्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला भगवा फडकणार आहे. धन्यवाद. मी रेखा पठारे, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयामध्ये समन्वयक म्हणून काम करते. आज या ठिकाणी चेंबूर येथे वाशी नाका येथे सौ अंजली नाईक यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. दरवर्षी आयोजित करतात. जसे सर्वसाधारण रुग्णालय असल्यामुळे आमच्या इथे थॅलेसेमिया पेशंट, ॲक्सिडेंटचे केसेस भरपूर असतात आणि असे कार्यक्रम राबवल्यामुळे आम्हाला यांच्या रक्तदानाची खूप मदत होते. रक्तदान का करावे, कारण हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये वगैरे उपलब्ध होत नाहीत, तर असे छोटे छोटे कार्यक्रम राबवल्यामुळे आम्हाला ह्या रक्तदानाची मदत आणि थॅलेसेमियासारख्या पेशंटला खूप त्यांची मदत होते. ते रक्तदान असे आयोजित करतात, त्याच्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभार मानतो आणि असेच कार्य त्यांनी पुढे चालू ठेवावे हीच आमची आशा आहे. धन्यवाद.